मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या आदेशानुसार विदर्भातील जिल्हा पालक न्यायमूर्तींची सुधारित यादी जाहीर करण्यात आली आहे। जिल्ह्यातील विविध कार्यरत न्यायालयांमध्ये न्यायाधीशांच्या कामगिरीचा आढावा घेणे, त्यांच्या समस्या जाणून घेणे, न्यायालयातील सोयीसुविधांचे निरीक्षण करणे, वकील संघटनांच्या तक्रारी स्वीकारणे, वकिलांचे व्यवस्थेविषयी असलेल्या वैयक्तिक प्रश्न समजून घेणे, यासंदर्भात मुख्य न्यायमूर्तींना अहवाल सादर करणे इत्यादी जबाबदाऱ्या पालक न्यायमूर्तींना सांभाळाव्या लागतात। सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी तालुक्यातील चिंचगड पोलीस हद्दीतील डोंगरगाव सुंदर येथे उघडकीस आली। गजानन अंताराम बारई असे गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचं नाव आहे। अकोला तालुक्यातील कुरणखेडचे सुपुत्र भारतीय सैन्यात 5 मराठा बटालियनच्या सेवेत असलेले जवान नितेश मधुकर घाटे यांना अयोध्या येथे कर्तव्य बजावत असताना 28 जुलै रोजी वीरमरण आलं। त्यांच्या पार्थिवावर मुळगावी कुरणखेड येथे बुधवारी संध्याकाळी शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला। महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे अनेक घडामोडी सुरू आहेत। एकीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत रवाना झाले, तर दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज राज्यपाल CP राधाकृष्णन यांची भेट घेतली। या दोन्ही घडामोडींच्या टायमिंगवरून राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे। सरपंच संतोष देशमुख प्रकरणात बीडच्या विशेष मकोका न्यायालयानं दोषमुक्तीचा आरोप फेटाळल्यानंतर वाल्मिक कराडला दोषमुक्ती न देण्यामागे काही निरीक्षणे नोंदवली। वाल्मिक कराड हा संतोष देशमुख प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचं विशेष मकोका कोर्टानं म्हटलंय। यावर भारतीय जनता पक्ष आमदार सुरेश धस यांनी यावर प्रतिक्रिया दिली। अगदी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज गेला तरी कोर्टाचं आजचं निरीक्षण महत्वाचं आहे। हे निरीक्षण कुणालाही वाचू शकणार नाही असं आमदार धस म्हणाले। दोन्ही आका हे शोलेच्या कॉईनसारखे आहेत, छापा पण हेच, काटा पण हेच, असंही त्यांनी म्हटलंय। सांगलीतील ज्येष्ठ धनगर नेते आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचे समर्थक माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत अण्णासाहेब डांगे यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलांचा भाजप प्रवेश झाला। सुपुत्र चिमण डांगे आणि विश्वनाथ डांगे यांचंही भाजपात स्वागत करण्यात आले। विशेष म्हणजे RSSच्या मुशीत तयार झालेले आणि शिवसेना भाजप युतीमध्ये मंत्री राहिलेले अण्णासाहेब डांगे हे 23 वर्षांनी स्वगृही परतल्याचं दिसून येत आहे। भाजपमध्ये असताना दिवंगत गोपीनाथ मुंडेच्या शिफारशीवरून त्यांना हे मंत्रिपद मिळालं होतं। सरकारने सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला 10 लाखांची आर्थिक मदत जाहीर केली होती। मात्र सोमनाथच्या मृत्यूला पोलीसच जबाबदार आहेत असे सांगत सोमनाथ यांच्या आईनं ही मदत नाकारली होती। त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर सोमनाथ यांच्या आईला रडू कोसळलं। यावेळी प्रतिक्रिया देताना विजयाबाई सूर्यवंशी यांनी म्हटलं की मी परभणी वकील संघ, औरंगाबाद वकील संघ, मुंबई उच्च न्यायालय वकील संघ आणि प्रकाश आंबेडकर या सर्वांची आभारी आहे। प्रकाश आंबेडकर एखाद्या भावासारखे माझ्या पाठीशी उभे राहिले, यासाठी मी त्यांची आभारी आहे असे विजयाबाई सूर्यवंशी यांनी म्हटलं। भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांना मराठी हिसका दाखवण्यात आला। संसद भवनात काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांच्यासह प्रतिभा दानोरकर, शोभा पच्छाव यांनी निशिकांत दुबे यांना लोकसभेच्या आवारात घेतलं होतं। वर्षा गायकवाड यांच्या भूमिकेचं मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील कौतुक केलं। त्यानंतर लोकसभेत निशिकांत दुबे यांना वर्षा गायकवाड यांच्यावर निशाणा साधला। लोकसभेत निशिकांत दुबे बोलत असताना वर्षा गायकवाड सतत काहीतरी बोलत होत्या। यावर समोरून रनिंग कॉमेंट्री चालू राहिली तर कामकाज कसे होणार असा सवाल निशिकांत दुबेंनी उपस्थित केला। तसेच या वर्षा गायकवाडला कोणीतरी सांगा, लॉबीमध्ये जे चालतं ते हसणं मस्करीत असतं, या कोणी हसलं तर त्याची बातमी करतात असा एकेरी उल्लेख करत निशिकांत दुबेंनी वर्षा गायकवाड यांच्यावर टीका केली। निशिकांत दुबे यांच्या या विधानानंतर वर्षा गायकवाड देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। प्रसिद्ध अभिनेत्री ईशा कोप्पीकरनं अनेक बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेमांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्यात। आजही तिच्या सौंदर्यावर कित्येक तरुण घायल होतात। बराच काळ रुपेरी पडद्यापासून दूर असलेल्या ईशा कोप्पीकरनं नुकतीच एक मुलाखत दिली। या मुलाखतीत बोलताना तिनं साऊथ सुपरस्टार नागार्जुन अक्किनेनी सोबतच्या सिनेमाच्या शूटिंग टाकण्याचं सांगितलं। यावेळी नागार्जुननं मला तब्बल 14 थोबड्यात मारलेल्या असं ईशानं सांगितलं। दरम्यान ईशानं सांगितलेला किस्सा 1998च्या चंद्रलेखा सिनेमातील एक दृश्य आहे। श्रेया पिळगावकर सध्या मंडला मर्डर्स या थरारक सिरीजमुळे चर्चेत आहे। तिच्या सशक्त अभिनयाचं सर्वत्र कौतुक होत आहे। श्रेयाचे आई वडील सुप्रिया आणि सचिन पिळगावकर यांनी तिचा मंडला मर्डर्स पाहून तिला भरभरून दाद दिली आहे। दोघांनी टीव्ही समोर उभं राहून श्रेया जसा भाव दर्शवते त्याच भावात स्वतःचा फोटो घेतलाय। हा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय।